नमस्कार. कधी विचार केलाय का की हल्ली आपल्या आजूबाजूची नाती इतकी का बदलत आहेत? एका ताज्या रिपोर्टने नेमक्या याच मुद्द्याला हात घातलाय की घटस्फोटाचं प्रमाण इतकं का वाढतंय. चला तर मग या बदलत्या सामाजिक परिस्थितीमागे नक्की काय दडलंय ते समजून घेऊया. आपलं हे सगळं विश्लेषण आधारित आहे ECT न्यूजच्या एका स्पेशल रिपोर्टवर आणि त्या रिपोर्टचं नावच इतकं थेट आहे. सध्या घटस्फोटाचे प्रमाण का वाढले? हे फक्त एक शीर्षक नाहीये, हा एक असा प्रश्न आहे जो थेट आपल्या समाजाच्या मुळांना हात घालतो आणि आज आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधायचा प्रयत्न करणार आहोत. पण एक मिनिट थांबा. ही जी वाढती संख्या आहे, हे फक्त आकडे आहेत की आपल्या समाजात जे मोठे बदल होत आहेत त्याचं हे एक लक्षण आहे? म्हणजे आपण फक्त आकड्यांचा खेळ पाहतोय की खरंच आपलं जग, आपली समाजव्यवस्था नव्याने घडताना पाहतोय? चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. घटस्फोटाबद्दलची ही चर्चा आता फक्त कोण्या एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा आता एक मोठा सामाजिक विषय बनला आहे. पण असं का झालंय तेच तर आपल्याला बघायचं आहे. या काचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला एखाद्या डिटेक्टिव्हसारखं काम करावं लागेल. आपण वेगवेगळे तुकडे तपासणार आहोत, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक, आणि मग हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहणार आहोत की पूर्ण चित्र नक्की कसं दिसतंय. सुरुवात करूया अगदी मुळापासून, म्हणजे आपल्या बदलणाऱ्या सामाजिक वातावरणापासून. बघा, आपली जगण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, एकमेकांशी नाती जोडण्याची पद्धत, सगळ्यांच्या सगळं बदललंय आणि साहजिकच याचे थेट परिणाम आपल्या नात्यांवर होताना दिसतायत. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे सोशल मोबिलिटी किंवा सामाजिक गतिशीलता. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर लोक समाजात एका स्तरातून दुसऱ्या स्तरात कसे जातात. म्हणजे समजा कोणीतरी चांगल्या नोकरीसाठी लहान गावातून मोठ्या शहरात गेलं. हीच आहे सामाजिक गतिशीलता आणि यामुळे ना सगळंच बदलून जातं. आणि ही गतिशीलता आपल्याला अनेक ठिकाणी दिसते, जसं की अधिकाधिक लोक आता उच्च शिक्षण घेत आहेत, शहरांचा प्रचंड वेगाने विस्तार होतोय आणि कुटुंब ह्या शब्दाचा अर्थसुद्धा बदलतोय. हे सगळे बदल मिळून आपली सांस्कृतिक मूल्य नव्याने लिहित आहेत आणि त्याचा थेट दबाव येतोय तो नात्यांवर. आता येऊया पैशाच्या विषयाकडे, कारण हा खूप मोठा फॅक्टर आहे. आजच्या काळातलं आर्थिक वास्तव आपल्या नात्यांना कसं घडवतोय किंवा बिघडवतोय, चला बघूया. इथे एक गोष्ट आहे जी सगळा खेळच बदलून टाकते, ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. म्हणजे काय तर दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद. आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत हा इतका मोठा बदल आहे की त्यामुळे नात्यांमधली सगळी समीकरणच बदलून गेली आहेत. तर मग आपल्याला काय दिसतंय? एकीकडे महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत, दुसरीकडे शहरी जीवनाचा स्ट्रेस वाढतोय आणि यात भर पडते ती करिअरच्या अपेक्षांची आणि वैयक्तिक ध्येयांच्या संघर्षाची. हे सगळं एकत्र आलं की एक असं मिश्रण तयार होतं जे नात्यांवर प्रचंड दबाव आणतं. आता आपण वळूया आणखी एका महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे नात्यांकडून असलेल्या आपल्या अपेक्षा. आजकाल लोक फक्त एक नवरा किंवा बायको नाही शोधत, त्यांना हवा असतो एक समान भागीदार, एक चांगला मित्र, एक सोलमेट. म्हणजे अपेक्षा खूपच वाढल्या आहेत नाही का? हा एक प्रचंड मोठा बदल आहे. या बदलाचा जरा विचार करून बघा. एका बाजूला काय होतं? पारंपरिक नातं, जिथे प्रत्येकाच्या भूमिका ठरलेल्या असायच्या, एक प्रकारची उतरंड होती. आणि दुसऱ्या बाजूला आहे आजची आधुनिक पार्टनरशिप, जिथे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात, मोकळा संवाद असतो आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक सुखाला महत्त्व दिलं जातं. हे दोन पूर्णपणे वेगळे जग आहेत. मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा वैयक्तिक सुख आणि एकमेकांना समजून घेण्याबद्दलच्या अपेक्षा इतक्या वाढतात, तेव्हा नात्याच्या स्थिरतेचं काय? म्हणजे यशस्वी नात्यासाठी आपण त्या नात्यावरच गरजेपेक्षा जास्त ओझं टाकत नाही आहोत ना? हे सगळे मुद्दे पाहिल्यावर आपण एकच गोष्टीवर येऊन थांबतो की हे वास्तव खूप गुंतागुंतीचं आहे, सोपं सरळ नाहीये. म्हणजे बघा, जर कोणी एका साध्या सरळ उत्तराच्या शोधात असेल तर ते मिळणार नाही. घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय यामागे कोणतंही एकच कारण नाहीये. हे एक गुंतलेल्या धाग्यांसारखं आहे, जिथे एकच धागा ओढून काही होणार नाही. तर मग सारांश काय? सारांश हाच की हे एका परफेक्ट स्टॉर्मसारखं आहे. म्हणजे समाजात खोलवर झालेले बदल, जबरदस्त आर्थिक दबाव आणि आपल्या बदललेल्या भावनिक गरजा, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी एकत्र आल्या आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या नात्यांमध्ये दिसतोय. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. असा प्रश्न ज्यावर खरं तर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा. या सतत बदलणाऱ्या जगात एक समाज म्हणून आपण आपली नाती जास्त घट्ट, जास्त मजबूत कशी करू शकतो?
याचं उत्तर शोधणं हेच आपल्या सगळ्यांसमोरचं आव्हान आहे.